ने दुर्मुहुर्दुन्दुभय सहस्रशो गन्धर्व किं पुरुष किन्नराः जुहुः मनस्विनानेन कृतं सुदुष्करं विद्वान् अदादयद् रिपवे जगत्रयम्. गंधर्व किन्नर किंपुरुष आणि किन्नर सहस्रो दुदुंबी आणि नगारे वाजवू लागले. अत्यानंदाने गात ते सर्व आश्चर्य व्यक्त करू लागले. बळी महाराज महान असून अतिशय दुष्कर असे कृत्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. भगवान विष्णू आपल्या शत्रू पक्षास अनुकूल आहेत हे ज्ञान असूनही बळींनी त्यांना त्रिलोक्याचे दान दिले. तद्वामनं रूपम अवर्धताद्भुतं हरे अनंतस्य गुणत्रयात्मकं भूखं दिशो धैर्यविवरापयोधय स्थिर्यग्रदेवा ऋषयो यदा सत्. तत् ते वामन रूपाचे रूप अवर्धत अधिकाधिक वाढू लागले. अद्भुतम निश्चितच अत्यंत अद्भुत हरे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे अनंताचे गुणत्रय आत्मकम सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक भौतिक शक्तीने त्यांचा देह विस्तारित झाला. भूह पृथ्वी, खम आकाश, दिशा सर्व दिशा, दो ग्रह, विवराह ब्रह्मांडातील विविध छिद्रे, पयोदय मोठे समुद्र, तिर्यक पशु पक्षी, नर, देव देव, ऋषी ऋषीगण यत जेथे असत निवास करीत होते. तात्पर्य आणि भाषांतर आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी श्री कृपा द्वारा प्रभुपाद की जय. अनंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी वामन रूप धारण केले होते आणि आता मात्र त्यांचे त्रिगुणात्मक रूप वाढू लागले. त्यांचे रूप एवढे वाढले की अखिल ब्रह्मांडच त्यांच्यात स्थित झाले. त्यांच्या रूपात भूमी, ग्रह, आकाश, दिशा, विवर, सागर, पक्षी, पशु, मनुष्य, देव आणि ऋषीमुनी हे सर्व दिसू लागले. तात्पर्य बळीला वामन देवांना दान देण्याची इच्छा होती, परंतु भगवंतांनी आपला देहाचा अनंत विस्तार करून बळीला दाखवले की ब्रह्मांडातील सर्व काही पूर्वीच माझ्या ठाई स्थित आहे. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे कोणीही त्यांना कशाचेही दान करू शकत नाही. कधी कधी भक्त गंगेला गंगाजळ अर्पण करताना दिसतो. गंगा नदीत स्नान झाल्यावर भक्त ओंजळभर जल घेऊन ते पुन्हा गंगेलाच अर्पण करतो. गंगेतून ओंजळभर पाणी घेतल्यावर गंगेची मुळीच घट होत नाही. तसेच गंगेला ओंजळभर जल दान करून तिचे पाणीही वाढत नाही. परंतु असे जल दान केल्यामुळे तो भक्त मात्र गंगा मातेचा भक्त म्हणून विख्यात होतो. अशाच प्रकारे जेव्हा आपण एखादी वस्तू श्रद्धा भक्तिपूर्वक दान देतो तेव्हा ती वस्तू आपली नसतेच आणि ती दिल्यामुळे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे ऐश्वर्यही वाढत नसते. परंतु आपल्या जवळील वस्तू अर्पण केल्यामुळे मनुष्य मात्र भक्त म्हणून प्रसिद्ध होतो. या संबंधात उदाहरण असेही दिले जाते की आपण पुष्पमाळा घातली आणि कपाळावर चंदनाची उटी लावली तर आपले दर्पणातील प्रतिबिंब आपोआपच सुशोभित होत असते. सर्व गोष्टीचे मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून आपलेही मूळ तेच आहेत. याच्यात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना सुशोभित करण्यातच भक्त आणि इतर सर्व जीव आपोआप सुशोभित होतात. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्.
वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलां श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा माधव गौरनिता यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। परमपूज्य अक्रूर प्रभूजी आणि परमपूज्य मालिनी माताजी यांच्या चरणी माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम। मी त्यांच्याकडे प्रार्थना करते की त्यांनी मला आशीर्वाद द्यावा, जेणेकरून मी 2 शब्द भगवंताबद्दल बोलू शकेन। मी सर्व भक्तांना प्रार्थना करते त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्यासाठी प्रार्थना करावी की मी काहीतरी बोलू शकेन। तर आजचा हा श्लोक खूप महत्वपूर्ण आहे। या श्लोकामध्ये खूप आपल्याला घेण्यासारखं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे। सर्व वैष्णवांना माझा दंडवत प्रणाम। तर आजचा हा श्लोक खूप महत्वाचा आहे। तर या श्लोकामध्ये आपण आतापर्यंत पाहत आहोत की कशा प्रकारे भगवान वामनदेव आणि महाराज बळीचं चारित्र चाललेलं आहे, हे चाललेलं आहे वर्णन। तर आपण पाहत आहोत की कशा प्रकारे भगवान वामनदेव छोटे ब्राह्मण रूप धारण करतात। आचार्य म्हणतात भगवान वामनदेवांचे रूप करोडो कामदेवापेक्षाही अधिक सुंदर व हजारो सूर्यांचे तेज प्रकाशित झालेले होते। जसे ब्रह्मदेव ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात कंदर्प कोटि कमनीय विशेष शोभम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि। तर श्री वल्लभाचार्य पण आपल्या मधुराष्टकमध्ये खूप छान भगवंतांच्या गुणांचं वर्णन करतात। आधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम। तर भगवंताचे होठ खूप मधुर आहेत, त्यांचे वदन, त्यांचे मुखचंद्र, त्यांच्या कमळासारखे नेत्र आणि त्यांचे हृदय, त्यांचे हास्य, त्यांचे गमन, त्यांचे चरित्र, त्यांचे वस्त्र आणि त्यांच्या हालचाली आणि त्यांचे भ्रमण, त्यांचे वचन हे सर्व काही मधुर आहे। असे हे मधुरतेचे अधिपती असलेल्या वामन भगवंताकडे जेव्हा बळी महाराज पाहतात तेव्हा जे यज्ञामध्ये आहुती टाकत असतात ते विसरतात आणि गुरु शुक्राचार्य त्यांना थांबण्यास सांगतात, पण ते भगवंताचे मधुर वाक्य भिक्षाम देहि राजन हे जेव्हा ऐकतात तेव्हा ते तिथून त्यांना गुरूंची आज्ञा करीत ते तिथून निघून येतात। तर आणि असे हे बळी महाराज त्यांचं चरित्र उदार चित्त आणि सत्यनिष्ठ भगवंतांना पाहून आनंदित होतात। इकडे गुरु त्यांना दान देण्यास नकार देत आहेत,
शाप देत आहेत. ते म्हणतात तुला ज्ञान नाही, पण तुला स्वतःला पंडित समजून माझी तू अवज्ञा करत आहेस, अवज्ञा मोडत आहेस माझी, आणि तुझे हे ऐश्वर्य आहे ते आता संपणार आहे. असा शाप ऐकूनही महात्मा बळी ते आपला दृढ निश्चय घडू देत नाही. तर इथं बळी महाराजांना महात्मा म्हटले जातं. तर बहुनाम जन्मनामध्ये ज्ञानवान मां प्रपद्यते. तर एखादाच मनुष्य अनेक अनेक जन्मानंतर अनेक अनेक हिच्या 84 लक्ष योनीनंतर एखादाच भगवंताला जाणू शकतो आणि भगवंताची प्राप्ती करू शकतो. असाच महात्मा खूप दुर्मिळ आहे असं भगवंत गीतेमध्ये पण सांगतात. तर ज्या वेळेस वामनदेव बळी महाराजाच्या यज्ञस्थळी येतात, त्यावेळेस पण त्यांचं पाद प्रक्षालन केलं जातं. आणि ज्या वेळेस बळी महाराज त्यांना देण्यासाठी तयार होतात, त्या दुसरी वेळेस आचार्य सांगतात की दुसऱ्या वेळेस वामनदेव भगवंताचं पाद प्रक्षालन करण्यासाठी तयार झालेले असताना ज्या वेळेस महाराणी विंध्यावती पाहते आणि स्वतः महाराणी असून ती आपले पती भगवंताला देण्यासाठी इच्छुक आहेत, हे जेव्हा ती पाहते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, त्यावेळेस ती धावत आत जाते आणि सोन्याचे कलश आणि पात्र घेऊन येते व स्वतः पतीच्या बाजूला बसून ती भगवंताचे चरण पाद प्रक्षालन करते. तर विश्वाला पावन करणारे असे हे ब्रह्मांडाला पवित्र करणारे भगवंताचे चरणोदक मस्तकावर धारण करतात. तर आचार्य सांगतात की ज्या वेळेस आपला पती एक शुभ कार्य करीत असताना पत्नीने अशा प्रकारे साथ दिली पाहिजे, आणि ज्या वेळेस पत्नी जर एखादी कार्य करत असेल तर पतीने पण आपल्या पत्नीसाठी सहकार्य करायला पाहिजे. त्यामुळे भगवंताला आपण प्रसन्न करू शकतो. तर इथे विंध्यावतीचं आपण उदाहरण पाहतो की ती बली महाराजांच्या कार्यामध्ये मदत करते. पुढे बळी महाराज देवतांना भगवंतांना म्हणतात, भगवंता तुम्ही जे काही घेण्यासाठी मला हे केलात ते तुम्ही आता घेऊ शकता. त्यावेळी सभेतील जे जमलेले लोक होते ते खूप प्रसन्न होतात आणि स्वर्गातील देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चाणर बळींचा हा साधा आणि सरळ वागणुकीवर सर्वजण प्रसन्न होतात व म्हणतात, जय हो बळी महाराज, जय हो, जय हो. तर असे म्हणून आकाशातून सर्व देवी देवता पुष्पवृष्टी करतात. तर आचार्य सांगतात की हे आत्मनिवेदन हे भक्तीचे सर्वश्रेष्ठ. तरी तर सुरुवात इथूनच होते, शरणागतीने. तर भगवंत पण गीतेमध्ये सांगतात, सर्व धर्मान्य परित्यज्यं माम एकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परब्रह्माचे ज्ञान सांगतात, परमात्म्याचे ज्ञान सांगतात, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान सांगतात आणि संन्यासाचे ज्ञान सांगतात, वैराग्याचे ज्ञान सांगतात, मन आणि इंद्रिय संयमाचे ज्ञान सांगतात, इत्यादी ज्ञान सांगतात. पण भगवंत गीतेचे सार सांगताना म्हणतात, आतापर्यंत तू जे काही ऐकले आहेस त्या सर्व पद्धतीचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुझे रक्षण करेन. तर इथे आपण पाहत आहोत की बळी महाराज पूर्णपणे शरणागत झालेले आहे. तर महाराज म्हणत होते की भक्ती हे दोन प्रकारचे आहे, एक युक्त भक्ती आणि एक शुद्ध भक्ती. तर शुद्ध भक्तीची व्याख्या करताना आपले आचार्य गोस्वामी म्हणतात, अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्यानाव्रतम अनुकूल्येन अनुशीलनम भक्ती कृष्णानुशीलनम भक्ती उत्तम. तर शुद्ध भक्तीमध्ये कोणतीही अभिलाषा नाही आणि ही अनुकूल गोष्टी आहेत त्याच स्वीकार केला पाहिजे, आणि जी गोष्ट श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकते त्याचाच स्वीकार केला पाहिजे. यालाच शुद्ध भक्ती म्हणतात. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा
स्वीकार करतो. तर इथे बळी महाराज देण्याची इच्छा करत आहेत. आपल्याला माहित आहे की भगवंत सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. अशीच एक भागवतामध्ये कथा आहे. ज्यावेळेस भगवंत माती खातात, माती खातात आणि सर्व बाल बाल यशोदा मैयाला म्हणतात की कान्हाने कृष्णाने माती खाल्लेली आहे. त्यावेळेस यशोदा मैया भगवंताला विचारते, पण विश्वास वाटत नाही. त्यावेळेस तिची इच्छा होती की आपण स्वतः भगवंताच्या तोंडामध्ये पाहायला पाहिजे की खरंच भगवंतांनी माती खाल्ली आहे का कृष्णाने. त्यावेळेस यशोदा मैयाची इच्छा तोंड उघडण्याची होती. त्यावेळेस भगवंत तोंड उघडतात आणि सर्व ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मैयाला भगवंताच्या मुखामध्ये पाहायला मिळतं आणि स्वतः यशोदा मैया आणि कृष्णाला पाहते. तर अशा प्रकारे जेव्हा इथं बळी महाराजांना देण्याची इच्छा आहे, त्यापूर्वी वामनदेव भगवान बळी महाराजांचा थोडासा अभिमान आणि त्याला देण्याचा जे भाव आहे ते नाहीसा करण्यासाठी भगवान वामनदेव आपले रूप हळूहळू वाढवू लागलेले आहेत आणि त्यांचे रूप एवढे वाढले की अखिल ब्रह्मांडच त्यांच्यात स्थित झाले. त्यांच्या रूपामध्ये भूमी, ग्रह, आकाश, दिशा, विवर, सागर, पक्षी, मनुष्य, पशु, देवता आणि ऋषी मुनी हे सर्व दिसू लागले. तर भगवंत ईशोपनिषदामध्ये पण सांगतात की ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचन जगतां जगत तेन तक्तेन भुंजिता मां गंधकस्य सिद्धदम्. तर ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची आहे आणि सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून भगवंताला परिपूर्ण म्हटलेलं आहे. तर आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. तर सर भगवंत हे परिपूर्ण आहेत. तर आचार्य इथे बळी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देत आहेत, खरे तर काही आपले नाही, तरी पण आपण सर्व काही माझे आहे असे समजतो आणि अहंकार येतो. हे सर्व भ्रांत धारणा आहे. आपल्याला वाटते की हे शरीर माझे आहे आणि या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे आणि माझं सर्वजण ऐकलं पाहिजे असे सर्वांना वाटते. आपली पत्नी आपल्या ऐकायला पाहिजे असं वाटतं. पत्नीला वाटते की आपला पती माझा ऐकायला पाहिजे, माझी मुलं ऐकायला पाहिजेत, माझे नातेवाईक माझं ऐकलं पाहिजे, माझे शेजारी पाजारी पण माझंच ऐकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि ते ऐकत नसल्यावर पुन्हा शेवटी वाटतं की खरं माझं शरीर तर माझं आहे, हे तरी माझं सर्व ऐकत. तर हे खरी भ्रांत कल्पना आहे. हे सत्य आहे का? तर नाही. तर आपण पाहतो की शरीर आहे, तोंड आहे, कान आहे, जिव्हा आहे, पण बोलता येत नाही. मी खूप जवळून उदाहरण पाहते. मी की कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते बोलू शकत नाहीत, कारण ते मुके आहेत आणि त्यांना कितीही जरी बोलावं वाटत असलं तरी ते बोलू शकत नाहीत. त्यांच्या कानाला छिद्र आहे, ते सर्व दिसते, त्यांना सर्व जीभ आहे, पण ते बोलू शकत नाहीत. तर भगवंताच्या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही. तर आपण म्हणतो की शरीर आपलं आहे, तर आपण पण शरीराचे मालक नाही. हे सत्य आहे का? तर नाही सत्य. आपल्याला वाटते की आपले केस पांढरे होऊ नयेत, आपल्याला वाटते की आपले दात पडू नयेत, आपल्याला म्हातारपण येऊ नये, पण ते शक्य आहे का? ते येणारच आहे. तर कुठं आपलं शरीर आपलं ऐकत नाही. तर हे सर्व काय आहे? भ्रांत कल्पना आहे आणि या भ्रांत कल्पनेतून आपण वर आलं पाहिजे. तर इथे आचार्य म्हणतात की शुक्राचार्य खूप ज्ञानी आहेत, पंडित आहेत, संजीवनी विद्या संपन्न केलेले आहेत आणि तर ते सर्व असताना सुद्धा ते आध्यात्मिक दृष्ट्या अंध आहेत. आणि इथे बळी महाराज एवढे ज्ञानी नाहीत आणि गुरु शुक्राचार्यांचे शिष्य आहेत, तरी पण ते आध्यात्मिक दृष्ट्या डोळस होते. तर त्यांना हे राज्य वैभव भक्तीपुढे काहीच वाटले नाही, भगवंतापुढे काहीच वाटले नाही. तर आपण पाहतो महाभारतामध्ये पण धृतराष्ट्र बाह्य दृष्टीने अंध होता, पण आंतरिक दृष्टीने पण अंधच होता. तर का? तर त्याला त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या वंशामध्ये किती धर्म, साक्षात धर्म युधिष्ठिर महाराज असताना सुद्धा त्याला राज्य देऊ वाटत नव्हतं. त्यांना वाटायचं की मी या कुरुवंशाचा ज्येष्ठ मुलगा आहे आणि मीच हे राज्य सांभाळलं पाहिजे, मीच सर्व संपत्तीचा मालक आहे, अशी ही त्याची खोटी भ्रांत कल्पना होती. आणि त्यामुळे त्याचा
त्यांनी विनाशाला कारण ठरले. तसेच आपण पाहतो की प्रजापती दक्ष दक्ष पण पाहत असताना बाह्य दृष्टीने पाहतो की माझा जावाई वैरागी, निर्वस्त्र, सर्व सापांच्या माळा गळ्यात धारण करणारा, भूतगण, पिशाच हे सर्व त्यांची सोबती पाहून त्याला लाज वाटते आणि तो शिवजींना आपला जावाई समजत नाही. तर शिवजी किती महान, सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ होते, पण हे तो पाहत नव्हता. त्यामुळे तो स्वतःच्या विनाशाला कारण ठरला. तर ही सर्व भ्रांत गोष्टी आहेत. तर इथं प्रभुपाद पण आपल्याला यातून निघण्यासाठी खूप छान उदाहरण देत आहेत या श्लोकामध्ये. तर इथं प्रभुपाद म्हणतात की कधी कधी भक्त गंगाजळ अर्पण करतात. गंगा नदीमध्ये स्नान झाल्यावर भक्त ओंजळभर जल घेऊन ते पुन्हा गंगेला अर्पण करतात. खरे पाहता हे जल आपले आहे का? नाही. गंगा नदी पण आपली आहे का? नाही. तरी पण आपण अर्पण करतो. तर गंगेतून ओंजळभर पाणी काढल्यामुळे गंगेची घट होते का? नाही. किंवा कमी होते का? नाही. आणि ओंजळभर पाणी जरी का आपण दान दिले तर तिची वाढ होणार आहे का? तर होत नाही. तर इथे प्रभुपाद म्हणतात की जळ दान केल्याने तो मात्र गंगा नदीचा भक्त म्हणून विख्यात होतो. तर ज्यावेळेस आपण गंगेला दान देतो त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात की तो विख्यात भक्त बनेल. तशाच प्रकारे जेव्हा आपण एखादी वस्तू श्रद्धा व भक्तीपूर्वक दान देतो तेव्हा ती वस्तू आपली नसतेच. ती वस्तू आपली नसतेच. पण आपल्याला जवळ जी वस्तू दान केलेली आहे ती पुरुष भगवान श्रीकृष्णांना जे ऐश्वर्यही वाढत नाही, परंतु आपल्या जवळची जी वस्तू दान केलेली आहे ती वस्तू दान केल्यामुळे मात्र मनुष्य भक्त बनवू शकतो. तर आपण एक ज्वलंत उदाहरण पाहणार आहोत की कशा प्रकारे गंगा मातेने कृपा केलेली आहे. तर आपण उदाहरण पाहणार आहोत की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं. तर महाराज ज्यावेळी भगवंताच्या शोधामध्ये, अध्यात्माच्या शोधामध्ये आपल्या गावाहून जेव्हा ते तुर्कस्थान, इराण, शिकागोहून जेव्हा येतात तेव्हा तुर्कस्थान, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान मधून जी असं करत करत जी अध्यात्माची राजधानी भारत देश आहे तिथे येतात. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी महाराज जातात अगोदर आणि मग पुन्हा शेवटी ते ऋषिकेश, हरिद्वारला येतात. ऋषिकेशला आल्यानंतर ते गंगा नदीच्या पूर्व दिशेला नावेमध्ये बसून जातात आणि शांत ठिकाण शोधण्यासाठी ते इकडे तिकडे पाहतात. त्यांना जागा दिसते आणि ते ध्यानस्थ बसतात. असेच खूप दिवस चाललेले असतात आणि थोड्याच दिवसामध्ये तिथे एक योगी सोनेरी वर्ण महाराज वर्णन करतात की त्या योग्यांचा वर्ण सोनेरी होता. करडी दाढी आहे, खांद्यापर्यंत उन्हाळे केस आहेत, शांत पावले टाकत तो महाराजाकडे येत आहे आणि त्यांना पाहून महाराज स्मित हास्य करतात. तो योगी महाराजापुढे कसा उभा राहतो आणि मृदू व रुंद डोळे करीत ते म्हणतात, तुला माहित नाही मी कोण आहे, पण मी तुला ओळखतो. तुझा निर्धार पाहून मी इथे आलो आहे. तू घातलेले वस्त्र गंगा नदीला अर्पण कर आणि मी तुला आता साधूचे वस्त्र देणार आहे. त्यावेळेस महाराज म्हणतात की साधू म्हणजे कोण? योगी म्हणतात, जो आध्यात्मिक आसक्तीचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाचा ध्यास घेतो आणि त्याच्यासाठी सर्वत्र फिरत राहतो तो साधू आहे. तर महाराज स्मित हास्य करत मान हलवतात आणि म्हणतात, महाराज सांगतात की त्या साधूंनी त्यांना 2 वस्त्रे दिले. ते शिवलेले नव्हते आणि ते पण सुती होते आणि एक तुकडा लुंगीप्रमाणे कमरेभोवती गुंडाळण्यास ते मला सांगतात व दुसरं एक वस्त्र आहे ते खांद्याभोवती घालण्यासाठी सांगतात आणि कोपीन लंगोटीसाठी मला 2 तुकडे देतात. तर महाराज म्हणतात, मी खूप प्रसन्न झालो, मी खूप आभार मानत होतो आणि जे माझे कपडे होते ते वेगात वाहणाऱ्या या प्रचंड वेगात वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामध्ये मी सोडताना एक गंगामयांना प्रार्थना केली आणि माझा टी शर्ट व जीन्स आता मी कायमचे नाहीसे झाले आणि त्यांनी माझा
कानामध्ये सांगितले, गंगा तुझी आई होईल, काही काळानंतर तुला या गोष्टीची प्रचिती होईल. तर महाराज असेच काही दिवस अ, तिथे अध्यात्माच्या शोधामध्ये बसलेले असतात आणि त्यांना आध्यात्मिक संपत्तीची गरज आहे, ही प्राप्ती करण्याची पात्रता माझ्यामध्ये नाही माझ्यामध्ये नाही. तरी पण सतत मनामध्ये विचार येतो आणि महाराज म्हणतात, की शुद्धीकरणाची मला आता नितांत आवश्यकता आहे. आणि अशी तीव्र जाणीव जेव्हा मला झाली, तेव्हा मी प्रतिज्ञा केली. महाराज प्रतिज्ञा करतात. महाराज म्हणतात, "एक संपूर्ण महिनाभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी मौन व्रत धारण करणार आहे." आणि अशा प्रकारे महाराज योग्य जागा शोधण्यासाठी सर्व पाहतात आणि नदीच्या प्रवाहामध्ये एक खडक त्यांना दिसतो आणि तो सपाट खडक होता आणि चार बाजूने गंगेचा वेगवान प्रवाह वाहत होता आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराज त्या खडकावर बसत असत आणि संध्याकाळ होताच पुन्हा आपल्या गुहेची वाट धरायचे. तर वाटेमध्ये एक वृद्ध मनुष्य गोनपाटामध्ये लहान लहान गाजर विकण्यासाठी बसलेला असे. आणि जेव्हा महाराज संध्याकाळी आपल्या गुहेकडे यायचे, त्यावेळेस तो मनुष्य महाराजांना रोज एक गाजर द्यायचा. मग महाराज म्हणतात, की मी आता निश्चय केला, प्यायला गंगेचे पाणी आहे आणि खाण्यासाठी रोज एक गाजर आहे आणि पुढील 30 दिवसाचा हा माझा आहार आहे. तर इथे महाराज 2 उदाहरण आपल्याला खूप खूप महत्त्वाचे सांगतात. तर महाराज म्हणतात, की पर्वत आणि नदी. तर महाराज म्हणतात, जवळच एक पर्वत होता आणि मी त्याच्या आकाराकडे सारखं पाहायचं त्या पर्वताकडे आणि पाहत असताना मला त्याचा आकार हृदयाच्या आकारासारखा वाटायचा आणि ते आकाराकडे मी तासनतास बघत असायचो. मला वाटायचे, हा आकार परमेश्वरांच्या हृदयाचे प्रतीक आहे आणि ते अमर्यादित हृदय सर्व जीवांचे आश्रयस्थान आहे, भव्य आणि परम सुंदर आहे. आहे ते महाराज खूप छान प्रकारे सांगतात. ते म्हणतात, की आपल्याला जर पर्वत चढायचा असेल, तर आपल्याला जमिनीवर उभे राहावे लागेल. मग जागा सोडावी लागणार. तर त्याच प्रकारे जर आपल्याला प्रति जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर प्रतिकूल आसक्ती सोडाव्या लागतात. तर प्रामाणिक आध्यात्मिक साधना म्हणजेच एक पर्वत चढण्याप्रमाणे आहे आणि समोर कितीही अडथळे आले, तर आपण आशा बाळगली पाहिजे आणि वरच चढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मागे मागे आपण पाहिलं नाही पाहिजे, असं महाराज सांगतात. आणि पुन्हा दुसऱ्या उदाहरणामध्ये महाराज म्हणतात, की गंगा मैयाचे उदाहरण देतात. महाराज म्हणतात, गंगा मैया ही माझी शिक्षिका आहे आणि मी तिचा एक आज्ञाधारक विद्यार्थी आहे आणि मी या शिक्षिकेकडून खूप काही शिकलेलं आहे. तर ज्यावेळेस ही उंच हिमालयातून उगम पावते आणि सर्व पर्वतरांगामधून अविरत, ना कधी विश्राम, ना कधी आराम, ती सतत वाहत राहते आणि शेवटी समुद्राला मिळते. असंख्य अडथळे येतात. प्रचंड मोठे मोठे खडक तिच्या अडथळे म्हणून येतात. उन्मळून पडलेले मोठे मोठे वृक्ष असतात. कितीतरी अगदी पर्वतही तिच्या वाटेमध्ये आलेले असतात. तरी सुद्धा ती कोणाचीही पर्वा न करता समुद्रापर्यंतचा प्रवास थांबू शकत नाही. सर्व मार्ग काढत गंगा माता डौलदारपणे पुढे जाते. गंगेकडून मनोवांछित उद्दिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी धैर्य आणि निश्चलता या गुणाची मला प्राप्ती झाली, असं महाराज सांगतात. तर पुढे महाराज म्हणतात, की ज्यावेळेस मी इकडे भारतामध्ये येत असताना मी एक हार्मोनिका आणलेली होती आणि तो माझा खूप जिवलग मित्र होता आणि तो माझ्या सोबत 24 तास सोबत असायचा. माझ्या सर्व सुखदुःखामध्ये साथ देणारा हार्मोनिका भारतात आल्यापासून मी केव्हाच वाजवला नाही, असे म्हणून तो हार्मोनिका हातात घेतात. तर पण काहीतरी विचित्र वाटू लागते आणि मनात आले, की हा माझा जिवलग मित्र माझ्या या या मार्गावर अडथळा होऊन पाहत आहे आणि हार्मोनिका शिवाय
त्यांच्या जीवनात कोणीच नव्हते खरं तर. भगवान महाराजांच्या फक्त एकच हार्मोनिका होता आणि ते हार्मोनिका हृदयाला लावून घेतात आणि हृदय गदगद होते आणि डोळ्यामधून अश्रू वाहू लागतात. तर महाराज हार्मोनिकाला म्हणतात, "हे मित्रा, तू इतके दिवस माझ्यासोबत राहिला आहेस, इतके दिवस माझ्यासोबत राहिलास, माझा जिवलग मित्र आहेस आणि तू माझा साथीदार होतास, विश्वासू मित्र होतास. मला वेदना व एकटेपणाचा त्रास होत असतानाही तू सदैव माझा आधार आणि आनंद दिलास." आणि हृदयाला हार्मोनिका लावून रडू लागतात आणि पवित्र नदीला प्रार्थना करतात. ते म्हणतात, "हे माते, माझ्या जवळची सर्वात प्रिय वस्तू मी तुला अर्पण करीत आहे." आणि महाराज आणि माझी इच्छा आहे की महाराज म्हणतात की माझी इच्छा आहे आणि हे जे अयोग्य माझं चित्त आहे ते परमेश्वरास अर्पण व्हावे आणि ही कृपया भेट स्वीकार करा. आणि महाराज तो जो हार्मोनिका महाराजांची प्रिय वस्तू होती, तो हार्मोनिका आकाशामध्ये हवेमध्ये फेकतात आणि तो स्लो मोशनने खाली येतो आणि खाली आल्यानंतर डुबुकूने आवाज येतो आणि महाराजांचे हृदय घवरून जाते आणि आपला जिवलग साथीदार गंगेच्या या कायम गंगेच्या प्रवासामध्ये कायमचा अदृश्य झाला असे म्हणतात. पुढे महाराज म्हणतात की आता माझी आसक्ती आणि अडचण आता राहिली नाही आणि मी तासन तास गंगेच्या प्रवाहाकडे पाहत ओंकाराचा घोष करू लागलो. तरी महाराज खूप छान वर्णन करतात. म्हणतात की या जप करत असताना पर्वत जांभळ्या रंगामध्ये न्हावून गेले होते. शुभ्र बगळे, काळी मैना, हिरवे पोपट आणि गर्द निळे, लाल रंगीबेरंगी पक्षी आकाशामध्ये भरारी घालत होते आणि किलबिल किलबिल असा आवाज करत होते. गंगा मातेचा कंपयुक्त स्वरात गीत गात वाहत आहे आणि तिथे खूप शांतता असं भासत होती. महाराज म्हणतात की परमेश्वराने माझ्याकडून किती अल्प घेऊन त्या बदल्यामध्ये कैक पट अधिक मला दिले आहे, ही कृतज्ञता व्यक्त करीत डोळे मिटून मी पुन्हा निरंतर ओंकाराचा ध्वनीमध्ये नदीच्या त्या गीतात समरस झालो आणि सुंदर अनुभव होत होता आणि माझे हृदय भरून येत होते. मला आज एक वेगळं भासत होतं आणि काहीतरी आज आपल्याला असाधारण घडणार आहे असे वाटू लागले आणि नंतर असे काहीतरी ऐकू आले, जणू काही ते गंगा मातेच्या हृदयातून उमटले आहे. तर हजारो दिव्य कंठातून एकच संत मुग्ध करणारे गीत त्या दरीमध्ये गुंजत होते. तर ते गीत कोणते आहे? तर ते गीत आहे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा राम हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे गंगा मैयाकडून महाराजांना हे गीत प्राप्त झालेलं होतं. तर महाराज म्हणतात की नदीच्या या गीतातून परमेश्वरांनी हा सुंदर मंत्र कानात गायला होता. माझा हार्मोनिकांचे गीतांचे गीत त्यागल्यामुळे मला गंगेने मला गीत प्रदान केले आहे. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज की जय. तर अशा प्रकारे आपण पाहतो की महाराजांना पण गंगामयांची कशी कृपा झालेली आहे. तर इथं श्री प्रभुपाद तेच आपल्याला सांगत आहेत की म्हणतात की आपल्या जवळील वस्तू अर्पण केल्यामुळे मनुष्य मात्र भक्त म्हणून प्रसिद्ध होतो. हे सत्य उदाहरण आपण पाहिलेलं आहे. तर श्री प्रभुपाद दुसरं उदाहरण सांगतात की जर एखाद्याने पुष्पमाळा आणि कपाळावर चंदनाची ओटी लावलेली आहे आणि तो आपल्या दर्पणामध्ये आरशामध्ये प्रतिबिंब पाहत आहे, तो आपोआपच सुशोभित दिसेल. तर त्याला सजवण्याची काही गरज नाही. तर मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जर आपण सजवले, त्यांचा श्रृंगार केला, त्यांना सुंदर वस्त्र अलंकाराने सुशोभित केले, तर ते सुंदरच दिसतील. भगवंत सर्व वस्तूंचे स्रोत आहेत. आपण पाहिलं आहे की शिवमिश्रामध्ये की सर्व भगवंत कशा प्रकारे सर्वांचे स्रोत आहे आणि सर्व भगवंतामध्ये
स्थित आहे. तर सर्व भगवंत कशा प्रकारे पूर्ण आहेत आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताला जर आपण सुशोभित केलो तर ऑटोमॅटिकच आपोआपच सर्व भक्त व इतर सर्वजण आपोआपच सुशोभित होतील. हे उदाहरण इथे प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत. तर आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे. तर आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस. तर ही धनत्रयोदशी धन्वंतरी देवतांची आज जयंती आहे. भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे आदिदेव आहेत आणि आयुर्वेदाचे त्यांना जनक पण म्हटले जाते आणि ती आरोग्याची देवता पण आहे. ज्या वेळेस देवता आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालेलं असतं आणि त्यांच्यामध्ये सारखं हार जीत चालू असताना आपण ही कथा सांगणार नाही. पण आपला एक मेन उद्देश आहे की ज्या वेळेस देवता आणि दानव मिळून समुद्र मंथन करतात आणि त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघतात आणि ते 14 रत्न हलाहल विष, कामधेनू, ऐरावत हत्ती, उच्चश्रवा, अश्व, अप्सरा, कौस्तुभमणी, वारुणी, महाशंख, कल्पवृक्ष, चंद्रमा, लक्ष्मी आणि कदली वृक्ष आणि शेवटी हातामध्ये सोन्याचे कलश धारण करून श्यामवर्ण रंगामध्ये भगवान धन्वंतरी प्रगट होतात. तर त्यांच्या एका हातामध्ये शंख आहे, तर एका हातामध्ये चक्र आहे आणि एका हातामध्ये त्यांच्या औषधी आहेत आणि एका हातामध्ये अमृताचा कलश आहे. असे हे 4 आयुध भगवान धन्वंतरी घेऊन प्रकट होतात. तर शंख इथं 4 ह्याचं सांगितलेलं आहे की शंख हे पवित्रतेचे प्रतीक आहे. ज्यावेळेस शंखाची पवित्र ध्वनी ऐकतो त्यावेळेस आपल्याला ते आरोग्य प्रदान करते. आणि चक्र हे विष्णूचे चक्र आहे, ते सर्व असुरांचा नाश करते. पण इथं धन्वंतरीच्या हातातील जे चक्र आहे ते सर्व बिमारीचा नाश करते आणि जलोका औषधी हे दूषित रक्तांना काढून टाकते व अयोग्य रक्त प्रदान करते. तर पुन्हा दुसऱ्या हातामध्ये चौथ्या हातामध्ये भगवंताचे अमृत कलश आहे, तर हे दीर्घ आयुष्य प्रदान करते. तर आपण कोणता अमृत प्यायला पाहिजे, तर आपण भगवंताच्या गोड नावाचं अमृत पिलं पाहिजे. आचार्य संत सांगतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर अमृतापेक्षाही भगवंताचं हे नाम गोड आहे. म्हणून आपण हे गोड नाम भगवंताचं हे आपण ब्रह्म मुहूर्तावरच घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे एखादी औषधी आपण अंशापोटी घेतलं जातं, त्यामुळे त्या औषधाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि रोग बरा होतो. त्याच प्रकारे ज्या वेळेस आपण भगवंताचं हे नाम आहे ते आपण ब्रह्ममुहूर्तावर जर घेतलो तर आपल्याला नक्कीच हे भगवंताचं अमृत रसस्वादन आपल्याला गोलोक धामामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा घ्यायला मिळणार आहे. तर म्हणून आपण दररोज नियमितपणे ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे आणि श्रीमद भागवताचं रसस्वादन केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे अमृत पिण्याची गरज नाही, तर आपण हे असं गोड अमृत आपण प्यायला पाहिजे. तर आपण ह्या आजच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतांना प्रार्थना करूया की गुरु महाराजांच्या तब्येतीसाठी आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं, जेणेकरून माझ्यासारखे जीवांचा अनेक जीव माझ्यासारखे आहेत, त्या जीवांचा उद्धार करू शकतील आणि आपलं ध्येय सर्व पूर्ण करून भगवद्धामाला जातील. तर परमपूज्य मालिनी माताजी, अक्रू माताजी, सर्व भक्तांसाठी आपण आज सर्वांनी प्रार्थना करूया धन्वंतरी देवतांना की आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं, जेणेकरून आपण भगवंताची भक्ती प्रेमाने आनंदाने करू, आपले ध्येय प्राप्त करू शकू. तर धन्वंतरी मंत्र असा आहे, मी आता म्हणते. तर ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्वंतरये अमृत कलश हस्ताय. धन्वंतरे अमृत कलश हस्ताय. सर्वामय विनाशाय
लोकनाथाय श्री महाविष्णवे नमः, श्री महाविष्णवे नमः. तर अशा प्रकारे आजपासून दिवाळी चालू होत आहे आणि महाराज पण महाराजांचं 5 दिवसांची यात्रा होती त्यामध्ये महाराज खूप छान आपल्याला सांगत होते, जिथे कुठे असाल तिथे आपण भगवंताच्या आणि भक्ताच्या सानिध्यामध्ये राहून आपली भक्ती आपण पूर्ण केली पाहिजे, साध्य केली पाहिजे. मी जसं इथे एकलाच आहे, पण मी तुमच्या सर्वांचं स्मरण करत आहे आणि मी सर्वजण माझ्या पुढे आहात असा मी विचार करून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेन. त्याच प्रकारे आपण पण आपल्या मनाला असं समजायला पाहिजे, दरवर्षी आपण यात्रेमध्ये होतो, आता ह्या वर्षी नाही, तर आपण असं नाही समजायला पाहिजे की आपल्यासोबत सर्व वैष्णव आहेत, आपले गुरु महाराज आहेत, भगवंत आहेत, तर आपणच इथं आपल्या घराला वृंदावन अयोध्या बनवायचं आणि आपण भगवंताच्या लीला, भगवंताचं नाम स्मरण करत आपण ही जी दीपावली आहे, ज्या प्रकारे अयोध्येमध्ये भगवान रामचंद्र येतात म्हणून सर्वजण उड्या तोरणे बांधून भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज राहतात. त्या प्रकारे आपण रोज अशा प्रकारे तयार राहिलं पाहिजे की आपण भगवंताची साधना, भगवंताचे नामस्मरण, भक्ती आणि भक्तांचा संग घेण्यासाठी आपण सतत आतुरतेने प्रयत्न केले पाहिजेत आणि अशाच प्रकारे आपण सर्वजण दिवाळी साजरी करूया आणि गोड नामामध्ये आणि गोड पदार्थ स्वीकार करून भगवंताला भोग दाखवून आपण दिवाळी साजरी करूया आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. मला एवढं काही बोलता येत नाही, माझी पात्रता पण नाही काहीतरी बोलण्याचा. माताजींच्या कृपेने, राधा माधवच्या आशीर्वादाने मी काहीतरी 2 शब्द बोलले. जे काही बोलण्याचा प्रयत्न केला आहे ते प्रामाणिकपणे ग्रंथातूनच सांगण्याचा केलेला आहे. तर काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि आता मी इथेच थांबते. माझं पण चुकलं असेल तर माफ करून घ्या. माताजी तुम्ही मला पण माफ करून घ्या, माझ्या पण चुका झालेल्या असतील, आपण कृपा करा. सुंदर बोललात माताजी, फार सुंदर बोललात. इतकं देवासारखं कोण सांगू शकतं. आणि ऐकताय ना? ऐकत आहे. सुंदर बोललात बेटा. तुमचे मी आशीर्वाद आहेत. मी हिच्यावरून ऐकत होतो की एक एक शब्द मी ऐकला तुझा आणि ऐकताना मी हे विचार कर, माझ्या मनामध्ये भावना ही आली की लेक्चर तर उत्तम दिला, त्यात काही वादच नाही. परंतु मला पुन्हा पुन्हा वाटत होतं गुरु महाराजांची आठवण करून की गुरु महाराज इतके वर्ष झालंय सैल, मला वाटतं तुमचा सेवा ही जवळपास 28 वर्षाची असावी किंवा 30च्या जवळ गेला असाल की मला माहित नाही. परंतु इतके वर्ष जे तुम्ही भक्ती करत आहात, ती भक्तीची जी क्षमता आहे ती किती मोठी क्षमता आहे, तिची बरोबरी कोण करू शकतं. ते जे प्राप्त झालंय तुमच्या हृदयी, ते हृदय किती मोठं आहे. ते प्रत्येक वेळी दिवाळी, आता पहिल्यांदा मला वाटतं की या दिवाळीमध्ये सगळेजण एकत्र आलेत, तरी नाही तर दरवर्षी गुरु महाराजांच्याकडे जाऊन आम्ही वृंदावनला तर वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. आज तुम्ही बोलताना सुद्धा म्हणलात की आज एका ठिकाणी आपण आहोत, परंतु एकटं राहून कुठेतरी बसून लेक्चर देताय. आणि तुम्ही एक उत्तर दिला बोलता बोलता की गुरु महाराज आपण कुठे असाल तिथे आम्ही तुम्हाला पाहू, आम्ही तुम्हाला ओळखू, आम्ही तुमची प्रार्थना करू, असं जे बोललात ते सत्य आहे माताजी. गुरु महाराज जिथे कुठे आहेत ते दरवर्षी जसं फिरता तुम्ही, कधी वृंदावन मध्ये, कधी काही तिरुपती मध्ये, कधी इकडं तिकडं फिरला तुम्ही सगळीकडे, प्रत्येक वेळी गुरु महाराज असायचे आणि त्यामध्ये आम्हाला जो आनंद मिळायचा तो दिव्यच आनंद होता. पण आज गुरु महाराज पण तुमच्याकडे डोळ्यांनी बघतायत ध्यान ठेवून, गुरु महाराज पण तुमच्याकडे ध्यान ठेवून बघतायत की अरे हो, आज आमचे सगळे माझे भक्त, माझे सगळे पिल्ले, सगळेच्या सगळे आता ह्यांना करोनामुळे इकडं तिकडं जाता येत नाही, त्यामुळे गुरु महाराज 100 पटीनं नाही जास्त पटीनं कृपा करून देत आहेत. त्यामुळं माता तुम्ही केलेली कृपा आहे म्हणून मी म्हणालो माझ्यावर पण तुम्ही कृपा करा. तुम्ही खरोखर भाग्यवान व्यक्ती आहात. तुमची कृपा आहे, खरी तरी तुमची कृपा आहे प्रभूजी.
माताजींचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीमागं, तुमचे आशीर्वाद आहेत, गुरु महाराजांचे आशीर्वाद आहेत. चांगुलपणा आहे बेटा, उत्तम आहे. तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की भौतिक जगामध्ये हे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया ही जी जे भौतिक जगत आहे, या भौतिक जगाच्या पलीकडे तुम्ही आधीच आलेले लोक आहात. कारण तुम्ही शुद्ध भक्ती प्राप्त करून घेतला गुरु महाराजाकडून. गुरु महाराजाकडून दीक्षा प्राप्त झाल्यानंतर जे जप करतायत आणि जे भक्ती करतायत ते भौतिक जगातले लोक असू शकत नाहीत. ते दैवी हेशा गुणमयीच्या पलीकडे गेले ते लोक. असे लोक तुम्ही आधीच आहात. त्यामुळे तुम्ही भाग्यवान लोक आहात. म्हणून मी म्हणालो की हे माता, तुम्ही एवढ्या वर्षापासून तुम्ही हे दिव्य गोष्टी प्राप्त करून घेतलात, त्यामुळे म्हणालो की माझ्यावर पण कृपा करून द्या. तुमचे आशीर्वाद आहेत प्रभूजी. धन्यवाद बेटा, थँक्यू व्हेरी मच, सो काइंड ऑफ यू. खूप 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 धन्यवाद माताजी, तुम्ही एवढा हरे हृदयातून कृष्ण. माझ्यासाठी करताय. तुमचे आशीर्वाद. आईनं जे शिकवलेलं आहे आतापर्यंत तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणाने. खूप सुंदर माताजी, तुमच्यावरून खूप छान दिसून वाटलं, येते हृदयाला तुमच्या भिडत होतं अक्षरशः. हरे कृष्ण. खूप खूप छान माताजी, तुमच्या प्रवचनाची पावती ही अक्रूपने दिलेलीच आहे. आणि एवढे छान फुलं जे उमललेली आहेत, त्याचे माली जे आहे ते माली स्वतः अक्रूप्रभू आहेत. तर अक्रूप्रभू सर्व यांचे माळी आहेत, आम्हाला एवढं फुलवणारे त्याचे मुगम स्थान हे अक्रूप्रभूच आहेत. तर खूप खूप धन्यवाद आम्हाला त्याच्यावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं. अरे बेटा, मी मुंबईत होतो, मालिनी माताजीने केलं सगळं काय केलंय ते, मी त्यांच्या चरणाशी बसलेला असतो. मालिनी माताजी आणि ते बी प्रभूजी मुंबईहून तुम्ही पाठवून दिलात आमच्यासाठी. राधे राधे. तर खूप छान माताजी, आपण माताजींचा 3 वेळेस हरी बोलून आभार प्रकट करत खूप छान असं प्रवचन दिलं त्यांनी. आणि यानंतर जे दामोदर अष्टकम आहे ते माताजी स्वतः सुरसुंदरी माताजीच घेतील. हरे कृष्ण.